प्रभाग 15 मध्ये पैशाचा पाऊस पडत आहे म्हणे, खरं आहे का? नक्कीच. प्रभाग 15 मध्ये भाजपाने ज्या पद्धतीने परभणी शहरातच पण पाहतोय की परभणी शहरात नव्हे तर या प्रभाग 15 मध्ये ज्या पद्धतीनं आता त्यांनी पैशाचं जे काही सुरू केलेलं आहे वाटप, ते पाहून मला थोडंसं आश्चर्य वाटायला लागलं. आश्चर्य याचं आहे की डॉक्टर खटिंग ज्यांचं काही म्हणजे राजकारणामध्ये ते तर नव्हेच आहेत, सामाजिक कर्तृत्व तर त्यांचं मला तर असं वाटतं शून्य आहे. अशा डॉक्टर खटिंग साहेबांनी ज्या RSSची शिकवण सांगतात, त्यांनी स्वतः त्या पैशाच्या ह्याचे काही त्या वाटप ते जे त्यांचं चालू आहे, पैशाच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा त्यांचा जे काही प्रयत्न चालू आहे, मला वाटतं कुठंतरी ते दुर्दैव म्हणावं लागेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण असू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात मराठा समाजामध्ये आता मी सुद्धा अण्णामाने देशमुख असलो तरी मी पण मराठा शिंदे देशमुख आहे. मी सुद्धा मराठा आहे. मराठा आंदोलनाच्या माझ्यावरती केसेस दाखल आहेत. किंवा डॉक्टर खटिंग जे आहेत, डॉक्टर खटिंग तर मला तर आठवत नाहीत कुठे कधीतरी स्वतःच्या डॉक्टरी पेशामधून वेळ काढून कधीतरी आमच्या जामिनासाठी सुद्धा आलेले मला तर कधी आठवत नाहीत. पण आज जे काय ज्या पद्धतीनं त्यांनी एक खालच्या पातळीचं जे मराठा समाजामध्ये ज्यांनी जातीपातीचं राजकारण सुरू केलेलं आहे, मला तर फार खंत वाटते. प्रभागामध्ये 16 झाले राजकारण चालू म्हणे, गावाकडून इकून तिकून पाहुणे रावणे आले तर एकटे फिरायला म्हणे. एकटे फिरायला म्हणजे ते समजून घ्या, एकटे फिरून काय द्यायला लोकांना. डॉक्टर कटिंग साहेबांचे जे कोणी नातेवाईक येत असतील किंवा त्यांच्या ग्रामीण भागातून येत असतील, त्यांनी मला कटिंग साहेबांनी हे सांगावं की त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये ते कधी हागणदारी मुक्त करू शकले का स्वतःचं गाव? अरे ज्या कटिंग साहेबांच्या दवाखान्याच्या समोरचा रस्ता मी स्वतःच्या प्रयत्नातून माझ्या प्रयत्नातून झालेला रस्ता आहे तो, तर ते डॉक्टर खटिंग लोकांच्या दरवाजामध्ये काय रस्ते करणार आहेत? केवळ आणि केवळ भाजपची ही जी काही पैशाच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा जे काही कार्यक्रम त्यांचा चालू आहे, तर त्याच माध्यमातून खटिंग सुद्धा तसाच प्रयत्न करतायत आणि RSSच्या पूर्ण विचारधारेला काळीमा फासतायत. म्हणजे संघाच्या विचारधारेवर काम चाललंय परभणी शहरामध्ये. कसंच नाहीये. अहो मला सांगा ना, कोण आहे तिथे मुळातलं संघाच्या विचारसरणीवर कोण व्यक्ती आहे? आज जे काही तिथं बसलेले आहेत याच्यामध्ये मूळचं भाजपचं कोण आहे? अहो जे भाजपचे होते तुम्ही तर हकालपट्टी केली त्या लोकांची. त्या लोकांना तुम्ही ना घरका ना घटका ठेवले मूळच्या भाजपच्या लोकांना, आणि जे कोणी आलेले ते सगळे बाहेरचे लोक आहेत. फक्त त्याच्यामध्ये बनणारे जे काही होते, आता आम्हाला थोडं चांगलं वाटत होतं की संघाचा कोणीतरी चांगली व्यक्ती आहे डॉक्टर खटिंग सुद्धा त्या प्रवाहामध्ये एवढे वावत गेले की आता संघाने विचार करावा की अशा लोकांना आपण कुठपर्यंत सांभाळलं पाहिजे.